या दिवसांमधला हा सततचा पडणारा, अगदी नकोसा वाटणारा रिमझिम, रिमझिम पाऊस आणि आमच्या आवडत्या ठिकाणी नाश्त्याला जाण्याचा केलेला हट्ट. त्याच्यानंतर 3-4 दिवस औषधं, सलाईन आणि गोळ्या सुरू असताना एक गोष्ट लक्षात आली, अरे मी नीट नाहीये तर ह्या गोष्टींना अगदी शून्य किंमत आहे. आणि आता कितीही केकच्या ऑर्डर्स आल्या तरी ते आनंदाने स्वीकारणे, रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत केकचं काम करत बसणे, दिवसभर 10-12 केकच्या कस्टमाइज ऑर्डर्स घेणे आणि मानपाठ एक होईपर्यंत त्याच्यावर काम करणे. ह्या सगळ्यांनी हे दुखणं गाठून आलं मला आणि त्या दिवशी मी बेडवर असताना माझ्या लक्षात आलं, की मी नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टींना शून्य किंमत आहे. त्यानंतर असं ठरवलंय मी, की स्वतःला पहिल्या प्रायोरिटीला ठेवायचं. कितीही अर्जंट केकच्या ऑर्डर्स आल्या तरी त्या घ्यायच्याच नाहीत. ज्या ऑर्डर्स फक्त बुक आहेत त्याच फक्त बनवायच्या आणि वारंवार सांगून सुद्धा अर्जंट केकच्या ऑर्डर्स देण्याचा ट्रेंड अजून गेलेला नाहीये. अर्थात ऑर्डर घ्यायची की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्नच आहे म्हणा. तो पण आता इथून पुढे त्याची काळजी मी घेणारच आहे आणि स्वतःला टॉप प्रायोरिटीला ठेवून स्वतःची काळजी कशी घेता येईल याचा विचार मी इथून पुढे नक्कीच करेन. आणि या दिवसांमधील सुंदर सुंदर केक जे मी बनवलेले आहेत त्याचे काही व्हिडिओज मी इथे ॲड केलेले आहेत. तुम्हाला केक कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्वतः नीट असाल तरच सगळ्या गोष्टींना किंमत आहे. त्यामुळे तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि असेच माझ्या केकच्या रील्स बघायला आवडत असतील तर माझ्या पेजला फॉलो नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.